पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक थेट बैलगाडी घेऊन आलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचा आणि इंधन बचतीचा सल्ला दिलाय, आव्हान दिलंय। त्या आव्हानाला प्रतिसाद देण्याचा हा एक प्रयत्न आहे। ताई, बैलगाडीतून तुम्ही इथं पोहोचलेला आहात, काय संदेश तुम्हाला यातून द्यायचा? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आदेश दिलाय काटकसरीने पेट्रोल इंधन बचत करण्यासाठी, त्याचं आम्ही पालन करून आज महानगरपालिकेमध्ये बैलगाडीतनं आलेलो आहे, प्रवास करतोय। परंतु राजाभाऊ, इतर नगरसेवक गाडी घेऊन येत आहेत, तुमचेच पक्षाचे आहेत, तुम्ही मात्र बैलगाडी घेऊन आले। आम्ही आमच्या पद्धतीने जे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सल्ला दिलेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने आज इंधन प्रदूषण कमी व्हावं, इंधनची बचत व्हावं, त्यासाठी आम्ही हे बैलगाडीचा मार्ग निवडलेला आहे। ताई, अशातून किती बचत होऊ शकते, काय वाटतं तुम्हाला? आपण विचार केला तर आपल्या स्वइच्छेने भरपूर प्रकारे आपण इंधनाची बचत करू शकतो। आपण सार्वजनिक वाहनांचा वापर करू शकतो। त्यातनं देखील एका माणसासाठी जर एवढी मोठी गाडी लागणार असेल तर तो जर सार्वजनिक वाहनांचा वापर केल्याने तर इंधनाचा बचत आपोआपच होईल। बरोबर, इंधनाची बचत होऊ शकते। परंतु ताई, तुम्ही आत्ता जिथं आलेला आहात महानगरपालिकेत, भाजपची सत्ता येत आहे, भाजपकडून बचतीचं धोरण अवलंबलं जाते का उधळपट्टी सुरू आहे? उधळपट्टी तर चालूच आहे, सगळ्यांना माहिती आहे। पण आम्हाला जे पटलं ते आम्ही केलंय। जे 8 प्रभाग होते, 8 प्रभागातनं 10 प्रभाग कशासाठी केले याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे ना। तुम्ही म्हणता एकीकडं इंधन बचत करा, एकीकडं गाड्या कमी करा, एकीकडं पेट्रोल कमी करा, गाड्या वापरण्याचं कमी करा, जेवढं तुम्हाला बचत करता येईल तेवढी बचत करा। पण दुसरीकडे तर उधळपट्टी चालूच आहे ना। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी जे प्रत्येक मंत्र्याला काटकसरीचा जे मंत्र दिलेलं आहे, असं वाटत इथल्या सत्ताधाऱ्यांना असं वाटत नाही की त्यांना विसर पडलेला आहे। आज महानगरपालिकेची परिस्थिती दात करून पोट भरण्यासारखी असताना आज इथं 10 प्रभाग करण्याची काय गरज नाही। करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी हे सत्ताधाऱ्याकडून होत असताना दिसतंय। तर या बैलगाडीतून जे आहेत ते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 3 नगरसेवक आलेत। बचतीचं धोरण त्यांच्याकडून जे आहे ते अवलंबलं जातंय, परंतु हे धोरण अवलंबलं जात असताना महायुतीचाच जो दुसरा घटक पक्ष आहे भाजप, ज्याची सत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहेत, ते मात्र या ठिकाणी उधळपट्टी करतायत, अशी टीका मात्र यावेळेला त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजी मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड।